पोरं खवळली, सीएम निवासाला घेराव, बॅरिगेड्स तोडले, आता सुट्टी नाही. बिहारमध्ये काय घडतंय? बिहार के पटना में तनी भारी बवाल भइल बा. बिहारच्या पटनामध्ये पोरं खवळली आहेत. परीक्षेच्या प्रश्नांवरून पोरांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासाला घेराव घालण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅरिगेड्स तोडून पोरं आत घुसतायत. ज्या राज्यानं या देशाला ज्ञान दिलं, ज्या राज्याच्या नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठात जगभरातून लोक शिकायला येत होती, चीनी प्रवासी युएन सांग सुद्धा जिथं पाय धुवून ज्ञान घ्यायला बसला होता, आज त्याच बिहारची राजधानी पटनामध्ये आज देशाचं भविष्य, तिथला तरुण विद्यार्थी पोलिसांच्या लाठ्या खातोय. ज्या हातांमध्ये पुस्तकं असायला पाहिजेत ते हात आज पोलिसांचे लोखंडी बॅरिगेड उपटून फेकतायत. सध्या पाटण्यातलं वातावरण एकदम शेरशाह सुरीच्या काळातलं युद्धासारखं पेटलंय. बिहार लोकसेवा आयोग म्हणजेच बीपीएससीच्या TRE-4 शिक्षक भरती परीक्षेच्या नियमांविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. आज या पोरांनी मुख्यमंत्री निवासाला वेढा घालण्याचा विडा उचललाय. गांधी मैदान आणि गर्दनी बाग मधून हजारो पोरांचा जनसागर निघाला. JP गोलंबार जवळ पोलिसांनी अवाढव्य लोखंडी बॅरिगेड्स लावून यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोरं कुठली ऐकतात? डोक्यात सरकारी नोकरीची आग आणि अंगात बिहारी रक्त. पोरांनी एका झटक्यात ते बॅरिगेड्स तोडून डाक बंगला चौकाकडे कूच केली आहे. तिथं पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ झटापट झाली. पोलिसांनी वॉटर कॅनन चालवले, पाण्याचे जोरदार फवारे मारले, लाठीचार्ज केला आणि कित्येक विद्यार्थ्यांना फरफटत नेऊन गाडीत कोंडलं. पण काहे ई लोग इतना गुस्सा में है भाई? तर त्याच्या मागे आहे सरकारची धडसोड वृत्ती आणि रोज बदलणारे नियम. काय आहे हा सगळा प्रकार पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. बिहारमध्ये सध्या शिक्षक भरती म्हणजेच TRE-4 ची प्रक्रिया सुरू आहे. सरकारनं तब्बल 32,388 शिक्षकांच्या जागा काढल्यात, पण बिहारच्या शिक्षण विभागानं आणि आयोगानं अजब नियम लादलेत. सगळ्यात पहिली आणि मुख्य मागणी आहे या परीक्षेतल्या निगेटिव्ह मार्किंगची. आधीच बिहारमध्ये परीक्षा वेळेवर होत नाही, झाल्या तर पेपर लीक होतात आणि कशाबशा पार पडल्या तर कोर्टात अडकतात. त्यात आता TRE-4 परीक्षेमध्ये सरकारनं निगेटिव्ह मार्किंगची पद्धत आणली आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आधीच सिलेबसचा पत्ता नसतो, त्यात ही निगेटिव्ह मार्किंग आणून तुम्ही आम्हाला पास होऊ देणार नाही का? ही पद्धत तात्काळ हटवा, हा पोरांचा पहिला अट्टहास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनं या परीक्षेचा पॅटर्नच बदलून टाकलाय. आधी सरळ परीक्षा असायची, आता म्हणतात PT म्हणजे पूर्व परीक्षा पण होणार आणि मेन्स परीक्षा पण होणार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कायम आयुष्यभर फक्त फॉर्म भरण्यात आणि परीक्षा देण्यातच आयुष्य घालवणार का? हा नवीन पॅटर्न रद्द करा, ही विद्यार्थ्यांची दुसरी मोठी मागणी आहे. तिसरा आणि सर्वात संवेदनशील मुद्दा आहे डोमेसाईल पॉलिसीचा, म्हणजे स्थानिक रहिवासी कायदा. बिहारी विद्यार्थ्यांचा आरोप आहे की बिहारमधल्या नोकऱ्यांवर पहिला अधिकार हा बिहारच्याच पोरांचा असायला हवा. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये 100% डोमेसाईल लागू करा, जेणेकरून बाहेरच्या राज्यातील लोक येऊन आमच्या हक्काच्या नोकऱ्या घेऊन जाणार नाहीत. हमरा हक्क हमारे को चाहिए, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच्या जोडीला 1 सीट 1 रिझल्ट हा नियम लावा, अशी ही मागणी पोरं करतात. कारण बऱ्याचदा एकाच विद्यार्थ्यानं नाव वेगवेगळ्या लिस्टमध्ये येतं आणि शेवटी हजारो जागा रिकाम्या राहतात. तसेच जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना भरती प्रक्रियेत मिळणारे अतिरिक्त वेटेज बंद करा, जेणेकरून नवीन आणि ताज्या दमाच्या पोरांना समान संधी मिळेल, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. सध्या पाटणा शहर छावणीत रूपांतरित झालंय. मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बिहार पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात आहेत. वातावरण एवढं तणावाचं आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. पण विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का आहे. त्यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिलाय की जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण बिहार बंद करू, रस्त्यावरची वाहतूक ठप्प करू आणि सरकारला गुडघ्यावर आणू. दुसरीकडे सरकारची बाजू बघितली तर मुख्यमंत्र्यांनी पोरांचा हा रोष शांत करण्यासाठी एक मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घोषणा केली आहे की आतापासून दर महिन्याच्या 4थ्या मंगळवारी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी सहयोग शिबिर घेतलं जाईल, जिथं पोरांच्या तक्रारी ऐकल्या जातील. पण जेव्हा पोटात भुकीची आग असते आणि हातातल्या पदवीची किंमत रद्दीसारखी होते, तेव्हा अशा शिबिरांनी पोट भरत नसतं. पोरांना शिबिर नकोय, पोरांना थेट निर्णय पाहिजे. खरं तर हा सगळा प्रकार बघून एका गोष्टीची प्रचंड खंत वाटते. ज्या बिहारनं जगाला शून्याचा शोध लावणारा आर्यभट्ट दिला, ज्या बिहारनं चाणक्यासारखा महान बुद्धिमान दिला, ज्या बिहारच्या मातीत ज्ञान हा सर्वात मोठा दागिना मानला जातो, आज तिथल्याच पोरांना एका सरकारी नोकरीसाठी, एका परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी पोलिसांच्या लाट्या खाव्या लागतात. बिहारचा तरुण हा कष्टाळू म्हणून अख्ख्या देशात ओळखला जातो. दिल्लीतली IAS IPS ची फॅक्टरी असो किंवा देशातलं कुठलंही कष्टाचं काम असो, बिहारी तरुण तिथं हिमतीनं उभा राहतो. पण दुर्दैव असं आहे की त्याच तरुणाला स्वतःच्या राज्यात मात्र हक्काच्या नोकरीसाठी रस्त्यावर रक्त सांडावं लागतंय. आता बघायचं हेच आहे की नितीश कुमार आणि सम्राट चौधरी यांचे सरकार या विद्यार्थ्यांसमोर झुकतंय की पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन दडपून टाकतंय. पण एक गोष्ट नक्की, पाटण्यात पेटलेली ही ठिणगी आता सहजासहजी विझणारी नाही. कारण हा लढा फक्त परीक्षेचा नाही, हा लढा बिहारच्या तरुणांच्या अस्तित्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि स्वाभिमानाचा देखील आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
ब्युरो रिपोर्ट एलिस मराठी.